आमचे ज्येष्ठ बंधू गाडवे सर, तांबे सर आणि अनेक मुख्याध्यापक इथं उपस्थित आहेत माझी आणि नवभारत हायस्कूल चिवणे या शाळेतील सेवानिवृत्त सर्व बंधू आणि भगिनी, आज या सेवानिवृत्त डोंगरे मॅडमच्या कार्यक्रमासाठी येताना आम्हाला खूप आनंद होतो। त्याचबरोबर या परिवाराची आमच्या परिवाराचा गेले 3 पिढ्याचा संबंध आहे। आता डोंगरे मॅडम आणि आम्ही त्या इथं शिवण्याला रुजू झाल्या त्याला जवळजवळ 33 वर्ष झाली। 33 वर्षापासून या पती पत्नीचा आमचा संबंध आहे। पण मला वाटतं डोंगरे मॅडमचा जन्मच आमच्या गावात झालेला असावा आणि त्यांचे वडील इनामदार गुरुजी, आमच्या गावात त्यांना इनामदार म्हणायचे, हांडे इनामदार असं नाव आहे, पण आमच्याकडे इनामदार गुरुजी आणि कमलताई ज्या आमच्या ज्येष्ठ भगिनी आहेत। आश्चर्य वाटेल तुम्हाला, मी आता सांगितलं की 3 पिढ्याचा संबंध कसा। माझे वडील मुक्काम पोस्ट नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील मुलकी पाटील होते। त्यावेळेला कमलताईचे वडील म्हणजे डोंगरे मॅडमचे आजोबा हे तलाठी होते। त्यानंतर कमलताई आणि इनामदार गुरुजी हे दोघेजण 9-10 वर्ष नावऱ्यामध्ये शिक्षक होते आणि त्यानंतर त्यांच्या कन्या ज्या आता आपण ज्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो उपस्थित आहोत त्या डोंगरे मॅडम ज्या शिवणे हायस्कूलमध्ये 90-91ला रुजू झाल्या, तेव्हापासून त्या कुटुंबाचाही आमचा परिचय। आता डोंगरे मॅडमबद्दल सगळ्यांनी सांगितलं, ते शांतपणे आपलं काम करत राहायचं। काम आपण आपल्या रुटीनप्रमाणे करतात, पण हे काम करत असताना आपल्या सहकार्याशी आपण कसे वागतो त्याच्यावर आपलं व्यक्तिमत्व घडत आहे। आम्ही आता इथं येतो, रिटायर होऊन सेवानिवृत्त होऊन 18 वर्ष झाले तरी या कुटुंबाचा किंवा आमच्या बाकीच्या सहकार्याचा सुद्धा इथं संबंध आहे। इथं उपस्थित असलेले नवभारतचा सेवानिवृत्त आमचे बंधू आणि भगिनी आज इथं ज्या कारणाने उपस्थित आहेत की डोंगरे मॅडम आपल्या सहकार्यांची त्यांचे वर्तन कसं होतं आणि त्यामुळे जी आपुलकी निर्माण होते, जीवनामध्ये माणसं जोडण्याचं काम करायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं। त्यांचे पतीसुद्धा अगदी त्या रुजू झाल्या तेव्हापासून मी त्यांना ओळखतो, एक उत्तम प्रकारचे प्राचार्य म्हणून काम केलं, जसं त्यांच्या आईवडिलांनी उत्तम शिक्षक म्हणून काम केलं आमच्या गावामध्ये। मला आठवतं आहे की इनामदार गुरुजी हे 7वीचा वर्ग म्हणजे त्यावेळेला व्हर्नाक्युलर फायनल ही बोर्डाची परीक्षा असायची 7वी, त्या 7वीच्या वर्गाला शिकवायचं काम त्या काळामध्ये ते करायचे। त्या काळामध्ये फार शिक्षित लोक नव्हते, म्हणजे 7वी पास असलेले गुरुजन वर्ग असायचा आणि त्यामध्ये 7वीचा वर्ग कोणी शिकवायला तयार नसायचं। पण गुरुजीने अनेक वर्ष त्या 7वीच्या वर्गाचा निकाल 100% लावला आणि त्यामुळे आमच्या गावामध्ये त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला होता। तेव्हा अशा ज्ञानी माता पित्यांच्या पोटी जन्मलेल्या डोंगरेताईंनी सुद्धा अशाच प्रकारचं चांगलं काम केलं। अधिक न बोलता त्यांनी आपलं आयुष्य जसं आत्तापर्यंत विद्यार्थ्यामध्ये शिकवण्यामध्ये चांगल्या प्रकारे व्यतीत केलं, तसं त्यांचं भावी आयुष्य दोघा पती पत्नीचं उत्तम प्रकारे त्यांना आरोग्य लाभो आणि सुखा समाधानानं राहिलेला काळ त्यांनी व्यतीत करो एवढी ईश्वर त्यांनी प्रार्थना करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।